झटपट डब्याकरिता अशी चमचमीत मस्त किती झणझणीत मस्त अशी छान मूग डाळ भाजी आपण रेसिपी बघणार आहे. नमस्कार, मी स्वाती सोनाज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. रेसिपी स्किप न करता संपूर्ण बघा. इथं बघा मूग डाळ घेतलेली आहे मी 1 ते 1.5 वाटी. तर आपल्याला हे 15 ते 20 मिनटं पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहे. 10 मिनटं ठेवली तरी चालते. तर बघा आता एक कढई ठेवलेली आहे मी गॅसवर तापवायला आणि कढई तापल्यानंतर तेल टाकलेलं आहे 2 ते 3 पड्या मी. त्यानंतर तेल तापल्यानंतर जिरं मोहरी टाकून घेतलेली आहे. नंतर एक 5 ते 6 लसूण पाकळ्या टाकलेल्या आहे. त्यानंतर आता कांदा टाकणार आहे. मी तुम्हाला साहित्य आधी काही दाखवलं नाही, कारण एकदम सोपं आपण सोप्या पद्धतीने बनवत आहे. जिरं मोहरी आणि लसूण, त्यानंतर कांदा टाकून घेतलेला आहे. 2 मध्यम आकाराचे कांदे कट करून घेतलेले आहे. तर आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त साहित्य करू शकतो. तर बघा आता लसूण छान असा गुलाबी रंगावर झाल्यानंतर आपल्याला परतल्यानंतर कांदा टाकून छान असा कांदा परतून घ्यायचा. त्यानंतर कांदा पण असा आपल्याला गुलाबी रंगावर होऊ द्यायचा आहे. आणि खरंच इतकी छान अशी पौष्टिक पण असते मूग डाळ भाजी. खायला पण अप्रतिम चवीची असते आणि कांदा पण मस्त परतत आहे बघा. तुम्ही नक्की बनवून बघा या प्रकारे. तुम्ही कशाप्रकारे बनवतात ते पण मला सांगा ताईंनो. आणि आता बघा कांदा पण मस्त छान परतलेला आहे आणि आता आपल्याला इथं एक टोमॅटो टाकायचा आहे. तुम्ही नक्की असं या प्रकारे टोमॅटो टाकून नक्की भाजी बनवून बघा. तुम्हाला खरोखर खूप आवडेल. आणि डब्याकरता तर एखाद्या वेळेस भाजीला काही जर सुचत नसेल तर मग आपली मूग डाळ तर असतेच. मूग डाळ भाजी खूप छान लागते, पौष्टिक पण आहे. तर टोमॅटो छान परतल्यानंतर 1 चम्मच मी हळद पावडर घातली. 2 ते 3 चम्मच मी मिरची पावडर घातली. म्हणजे तिखट कमी आहे मिरची पावडर. 1 चम्मच धना जिरा पावडर, 1 चम्मच गरम मसाला घातलेला आहे बघा. मी इथं दीपक मसालाच वापरलेला आहे. तुम्ही आपल्याकडे जो मसाला आहे तो तुम्ही वापरू शकतात. घरचा काळा मसालाही वापरू शकतात. असं काही नाही, आपण कोणतेही आपल्या आवडीप्रमाणे मसाले वापरू शकतात. आता छान असं परतवून घ्यायचं बघा मसाले तेलामध्ये, म्हणजे चव अजून छान वाढते बरं का. चव अजून छान वाढते. त्यानंतर आता आपण मूग डाळ बघा जे 15 मिनटं भिजत ठेवली होती पाण्यामध्ये. आधी स्वच्छ धुवून घेतली, निवडून घेतली. मग स्वच्छ धुवून पाण्यामध्ये बघा मी भिजत ठेवली होती. म्हणजे छान लागते, पटकन पण होते, झटपट होते. आपण कांदा वगैरे परततो तिथपर्यंत डाळ पण छान भिजून जाते आणि भाजी पण पटकन होते. अगदी तुमचा 10 ते 15 मिनटामध्ये डबा तयार होतो. खूप सुंदर अशी ही झटपट रेसिपी आहे. तर तुम्हाला कशी वाटत आहे माझी रेसिपी? तुम्हाला आवडतात का माझ्या रेसिपी सॉरी बरं का, रेसिपी आवडते का तुम्हाला? डाळ बघा आता मूग डाळ टाकून मसाल्यामध्ये मूग डाळ पण छान परतवून घ्यायची. आणि आपण जर मूग डाळ मसाल्यामध्ये छान परतवली ना, तर पाणी टाकायची घाई करायची नाही. मग चव अजूनच वाढते बरं का. तर नक्की तुम्ही या प्रकारे बनवून बघा मूग डाळ आणि खूप छान लागते. तर आता बघा मूग डाळ आपली मस्त तेलामध्ये परतलेली आहे मसाल्यामध्ये. आता एका बाजूला मी गॅसवर गरम पाणी तापवायला ठेवलेले आहे. तर आपण मूग डाळ तर आधीच थोडी भिजवलेली आहे, तर कमी आपल्याला पाणी वापरायचे आहे. आणि आता बघा मी थोडंसं आता गरम पाणी टाकून घेतलेलं आहे. आपली मूग डाळ थोडीशी शिजेल असं. तर बघू शकता तुम्ही आता मूग डाळमध्ये मी पाणी टाकून घेतलेलं आहे. आता बघा पाणी टाकून छान अशी उकळी येऊ द्यायची. चवीनुसार मीठ टाकायचं आपल्याला. आपली भाजी कितपत आहे त्यानुसार आपण मीठ वापरू शकतात. तर बघू शकता आता छान अशी उकळी येऊ द्यायची, हलवून घ्यायचं आणि अशी झटपट ही मूग डाळ भाजी मस्त चमचमीत होती बरं का. सॉरी थोडंसं घसा बसलेला आहे, बोलण्यात थोड्याशा चुका होत आहे, तर सांभाळून घ्या. आणि बघू शकता आता मस्त अशी उकळी येत आहे भाजीला. थोडंसं आपण झाकण ठेवणार आहे, पूर्ण झाकण ठेवणार नाही, नाहीतर खूपच शिजून जाईल मूग डाळ. आणि तुम्ही बघू शकता आता छान अशी मूग डाळ आपली शिजत आलेली आहे. छान अशी उकळी येत आहे. एका बाजूला मस्त चपात्या पण चालू आहे बरं का बनवायच्या. तर डब्याकरता तुम्हाला कशी वाटली ही मूग डाळ भाजी? तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर मोठ्या मनाने लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांनी. आणि रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. आता बघा आपलं जे मूग डाळमध्ये आपण पाणी टाकलेलं होतं, छान अशी मूग डाळ शिजून आलेली आहे. आता इथं झाकण ठेवायचं नाही, नाहीतर वाफेवर जास्तच अजून मूग डाळ शिजून जाईल. तुम्हाला जर अजून शिजलेली हवी तर मग तुम्ही झाकण ठेवू शकतात परत. मस्त हिरवीगार कोथिंबीर तर गेलीच पाहिजे मग भाजीमध्ये.
छान अशी हिरवीगार कोथिंबीर टाकून घेतली आणि अलगद एकदम हळूहळू मस्त हलवून घेत आहे मी. आणि झाली का नाही झटपट डब्याकरता मूग डाळ. भाजीला एखाद्या वेळेस काही नसलं तर पटकन मूग डाळ घ्यायची, भिजत घालायची, पटकन कांदा कापायचा, लसूण घ्यायचा आणि पटकन फोडणी देऊन अशी झटपटी मूग डाळ भाजी तयार होते. मला माहिती आहे माझ्या ताईंनो, सगळ्या आपल्या ताई खूप हुशार असतात. पण सांगायचं एक एक कॉमेडी म्हणून. तर बघा आपली मूग डाळ भाजी तयार झालेली आहे मैत्रिणींनो. कशी वाटली रेसिपी नक्की सांगा. रेसिपी आवडली तर मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तर बघा आपली भाजी तयार झालेली आहे. आपण डिशमध्ये काढून घेतली. श्री स्वामी समर्थ.